प्रेषितांची कृत्ये अध्याय 1। प्रिय थियोफिलस, येशूने जे सर्व काही केले आणि शिकविले त्याविषयी मी पहिले पुस्तक लिहिले। येशूच्या सुरुवातीपासून ते तो स्वर्गात जाईपर्यंतच्या संपूर्ण जीवनाविषयी मी लिहिले। हे घडण्यापूर्वी येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांच्याशी तो बोलला। येशूने प्रेषितांना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांनी जे करायला पाहिजे त्याविषयी सूचना दिल्या। हे येशूच्या मृत्यूनंतरचे होते, परंतु त्याने प्रेषितांना दाखविले की तो जिवंत आहे। येशूने अनेक सामर्थ्यशाली कृत्य करून दाखवून हे सिद्ध केले। मरणातून उठवले गेल्यानंतर 40 दिवसापर्यंत येशूला प्रेषितांनी पुष्कळ वेळा पाहिले। येशू प्रेषितांशी देवाच्या राज्याविषयी बोलला। एकदा येशू त्यांच्यासोबत जेवत बसलेला असताना त्याने सांगितले की यरूशलेम सोडू नका। येशू म्हणाला, पित्याने मी तुम्हाला त्याविषयी पूर्वी सांगितले होते। येथे यरूशलेमात त्याचे अभिवचन मिळण्याची वाट पहा। योहानाने लोकांचा पाण्याने बाप्तिस्मा केला, परंतु थोड्याच दिवसात तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल। सर्व प्रेषित एकत्र जमले होते। त्यांनी येशूला विचारले, प्रभूजी, याच काळात यहुदी लोकांना तुम्ही त्यांचे राज्य पुन्हा देणार काय? येशू त्यांना म्हणाला, केवळ पित्यालाच तारीख व वेळ ठरविण्याचा अधिकार आहे। या गोष्टीची माहिती असणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हाकडे येईल, मग तुम्हाला शक्ती मिळेल। तुम्ही माझे साक्षी व्हाल। तुम्ही लोकांना माझ्याविषयी सांगाल। पहिल्यांदा यरूशलेम येथील लोकांना तुम्ही सांगाल, नंतर तुम्ही यहुदिया, शमरोन व जगाच्या सर्व भागात सांगाल। नंतर येशूने प्रेषितांना या गोष्टी सांगितल्यावर तो आकाशात उचलला गेला। प्रेषित हे पाहत असताना येशू ढगाळ गेला आणि ते त्याला पाहू शकले नाहीत। येशू दूर जात होता आणि प्रेषित आकाशात पाहत असताना पांढरी वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष देवदूत अचानक त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले आणि ते दोघे प्रेषितांना म्हणाले, गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत येथे का उभे राहिलात? हा येशू तुमच्यापासून जसा वर स्वर्गात घेतला गेला व त्याला येशूला जाताना तुम्ही पाहिले, त्याच मार्गाने तो परत येईल। नंतर प्रेषित जैतुनाच्या डोंगरावरून यरूशलेमास परत गेले। हा डोंगर यरूशलेम पासून 1 किलोमीटर अंतरावर आहे। प्रेषित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते त्या ठिकाणी गेले। ही माडीवरची खोली होती। त्या ठिकाणी हे प्रेषित होते: पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब अल्फीचा पुत्र, सिमोन, झुलोट म्हणून माहीत असलेला आणि यहुदा, याकोबाचा पुत्र। हे सर्व प्रेषित एकत्र राहत होते। ते एकाच उद्देशाने सतत प्रार्थना करीत होते। काही स्त्रिया, मरिया येशूची आई आणि त्याचे भाऊ प्रेषितांबरोबर होते। काही दिवसांनी विश्वासणाऱ्यांची एक सभा झाली। तेथे सुमारे 120 जण होते। तेव्हा पेत्र उभा राहिला आणि म्हणाला, बंधूंनो, पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मा दाविदाकरवी बोलला। ते काहीतरी घडणे आवश्यक आहे। आपल्या गटातील एक जण जो यहुदा, त्याच्याविषयी तो बोलत होता। ते असे की यहुदा आपल्याबरोबर सेवा करीत होता। आत्मा म्हणाला की येशूला धरून देण्यासाठी यहुदा लोकांची पुढारी पण करील। यहुदाला हे वाईट काम करण्यासाठी पैसे देण्यात आले होते। या पैशांनी त्याच्यासाठी शेत विकत घेतले गेले, परंतु यहुदा आपल्या डोक्यावर पडला, त्याचे शरीर तुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली। यरूशलेम येथील सर्व लोकांना हे समजले, म्हणून त्यांनी त्या शेताचे नाव हकलदमा असे ठेवले। त्यांच्या भाषेत हकलदमा याचा अर्थ रक्ताचे शेत असा होता। पेत्र म्हणाला, स्त्रोतसंहितेत यहुदाविषयी असे लिहिले आहे, त्याच्या जमिनीजवळ, मालमत्तेजवळ लोक न जावोत, कोणीही तिच्यात वस्ती न करो। आणखी असे लिहिले आहे, त्याचा कारभार दुसरा घेऊ। म्हणून आता दुसऱ्या व्यक्तीने आमच्यात आले पाहिजे आणि येशूच्या मरणानंतर झालेल्या पुनरुत्थानाचे साक्षीदार व्हावे। प्रभू येशू आपल्या बरोबर असलेल्या संपूर्ण काळात आपल्या गटात राहिलेल्यांपैकी तो मनुष्य असायला पाहिजे। योहान लोकांचा बाप्तिस्मा करीत असे, त्या काळापासून ते येशूला आपल्यातून वर स्वर्गात घेण्यात आले, त्यावेळेपर्यंत आपल्यामध्ये राहत असलेल्यांपैकी हा मनुष्य असला पाहिजे। प्रेषितांनी 2 मनुष्यांना गटासमोर उभे केले। एक जण योसेफ बर्सबा होता, त्याचे उपनाव युस्त होते, व दुसरा मत्थिया होता। प्रेषितांनी प्रार्थना केली, प्रभू, तू सर्वांची मने जाणतोस। या दोघांपैकी हे काम करण्यासाठी तू कोणाची निवड केलेली आहे हे आम्हाला सांग। यहुदाने या सेवेकडे पाठ फिरवली,
आणि ज्या ठिकाणचा तो होता तिकडे गेला. नंतर दोघातील एकाची निवड करण्यासाठी प्रेषितांनी फासे सोंगट्या टाकले. फाश्यावरून प्रभूला मत्थिया पाहिजे होता हे दिसून आले, म्हणून तो इतर 11 शिष्यांसह प्रेषित झाला. प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठा वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हासारख्या जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता. त्यावेळी यरुशलेमामध्ये काही फार धार्मिक यहुदी लोक होते. हे लोक जगातील प्रत्येक देशाचे होते. या लोकांपैकी मोठा गट हा आवाज ऐकल्यामुळे तेथे आला. ते आश्चर्यचकित झाले, कारण प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वतःची भाषा ऐकायला मिळाली. यामुळे यहुदी लोक अचंबित झाले. त्यांना हे समजत नव्हते की प्रेषित हे कसे करू शकले. ते म्हणाले, पहा, ही माणसे प्रेषित ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत ती सर्व गालिली आहेत, पण आपण त्यांचे बोलणे आपल्या स्वतःच्या भाषेत ऐकत आहोत. हे कसे शक्य आहे? आपण भिन्न देशाचे आहोत. पार्थी, मेदी, एलाम, मेसोपोटेमिया, यहुदा, कपुदकिया, पंत, आशिया, फ्रुगिया, पंफिलिया, इजिप्त, कुरेने, शहराजवळचा लिबियाचा भाग, रोमचे प्रवासी, क्लेत व अरब प्रदेश असे आपण सर्व निरनिराळ्या देशांचे आहोत. आपल्यापैकी काही जन्मानेच यहुदी आहेत, काही जण धर्मांतरित आहेत. आपण या निरनिराळ्या देशांचे आहोत, परंतु आपण ह्या लोकांचे बोलणे आपापल्या भाषेत ऐकत आहोत. आपण सर्व ते देवाविषयाच्या ज्या महान गोष्टी बोलत आहेत त्या समजू शकतो. ते लोक आश्चर्यचकित झाले आणि गोंधळून गेले. त्यांनी एकमेकांना विचारले, काय चालले आहे? दुसरे लोक प्रेषितांना हसत होते. त्यांना असे वाटले की प्रेषित द्राक्षरस खूप प्रमाणात प्यालेले आहेत. मग पेत्र 11 प्रेषितांसह उठून उभा राहिला आणि तेथे असलेल्या लोकांना ऐकू जावे म्हणून मोठ्याने बोलला. तो म्हणाला, माझ्या यहुदी बंधूंनो आणि तुम्ही सर्व यरूशलेमचे रहिवासी, माझे ऐका. मी जे सांगतो ते तुम्हाला समजणे जरुरीचे आहे. काळजीपूर्वक ऐका. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि तुम्हाला वाटते तसे हे लोक द्राक्ष रसाच्या धुंदीत बोलत नाहीत. परंतु आज येथे ज्या गोष्टी घडताना तुम्ही पाहत आहात त्याविषयी योएल संदेशाने लिहिले होते. योएल असे लिहिले, देव म्हणतो, शेवटल्या दिवसात मी अखिल मानवावर आपला आत्मा होतील. तुमचे पुत्र व कन्या भविष्य सांगतील. तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील. तुमच्या वृद्धांना विशेष स्वप्ने पडतील. त्यावेळी मी माझा आत्मा माझ्या सेवकांवर, पुरुषांवर व स्त्रियांवर ओतीन आणि ते भविष्य सांगतील. वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन. खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन. तेथे रक्त, अग्नी आणि दाट धूर असतील. सूर्य अंधारामध्ये बदलला जाईल. चंद्र रक्तासारखा लाल होईल. नंतर प्रभूचा महान व गौरवी दिवस येईल. प्रत्येक व्यक्ती जी प्रभूवर विश्वास ठेवते ती वाचेल. माझ्या यहुदी बांधवांनो, हे शब्द ऐका. नासरेतचा येशू हा एक फार विशेष मनुष्य होता. देवाने तुम्हाला हे स्पष्टपणे दाखविले आहे. देवाने येशूच्या हातून मोठ्या सामर्थ्यशाली व अद्भुत गोष्टी तुमच्यामध्ये करून हे सिद्ध केले. तुम्ही सर्वांनी या गोष्टी पाहिल्या, म्हणून तुम्ही हे जाणता की हे सत्य आहे. तुमच्याकरिता येशूला देण्यात आले आणि तुम्ही त्याला जीवे मारले. वाईट लोकांच्या मदतीने तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. परंतु हे सर्व होणार हे देव जाणून होता. ती देवाची जी योजना होती, फार पूर्वीची देवाने ही योजना तयार केली होती. येशूने मरणाचे दुःख सहन केले, परंतु देवाने त्याला मुक्त केले. देवाने येशूला मरणातून उठविले. मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही. येशूविषयी दावीद असे म्हणतो, मी प्रभूला नेहमी माझ्या समोर पाहिले आहे. मला सुरक्षित ठेवण्यासाठी तो माझ्या उजवीकडे असतो. म्हणून माझे हृदय आनंदात आहे आणि माझे तोंड आनंदाने बोलते. होय, माझे शरीर देखील आशा धरून राहील, कारण तू माझा जीव
मरणाच्या जागेत राहू देणार नाहीस. तू तुझ्या पवित्र लोकांच्या शरीराला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. तू मला कसे जगायचे ते शिकविलेस. तू माझ्याजवळ येशील आणि मला मोठा आनंद देशील. माझ्या बांधवांनो, खरोखर आपला पूर्वज दावीद याच्याविषयी मी तुम्हाला सांगू शकतो. तो मेला आणि पुरला गेला आणि त्याची कबर आजच्या या दिवसापर्यंत आपल्यामध्ये आहे. दावीद हा संदेष्टा होता आणि देव जे काही बोलला ते त्याला माहित होते. दावीदाला देवाने अभिवचन दिले की तो त्याच्याच घराण्यातून एका व्यक्तीला त्याच्या राजासनावर बसवील. ते घडण्यापूर्वीच दावीदाला हे माहित होते. यासाठीच दावीद त्या व्यक्तीबद्दल असे म्हणतो, त्याला मरणाच्या जागेत राहू दिले नाही, त्याचा देह कबरमध्ये कुजला नाही. दावीद ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठण्याविषयी म्हणत होता. म्हणून येशूला देवाने मरणातून उठविले, दावीदाला नाही. आम्ही सर्व या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आम्ही त्याला पाहिले. येशूला स्वर्गात उचलून घेण्यात आले. आता येशू देवाच्या उजवीकडे देवाबरोबर आहे. देवाने येशूला आता पवित्र आत्मा दिलेला आहे. हाच पवित्र आत्मा देण्याचे वचन देवाने दिले होते. म्हणून आता येशू तो आत्मा उचित आहे. हेच तुम्ही पाहत आहात व ऐकत आहात. दावीद वर स्वर्गात उचलला गेला नाही, तर येशूला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले. दावीद स्वतः म्हणाला, प्रभू देव माझ्या प्रभूला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या सामर्थ्याखाली घालीपर्यंत माझ्या उजवीकडे बैस. म्हणून सर्व यहुदी लोकांना खरोखर हे समजले पाहिजे की देवाने येशूला प्रभू व ख्रिस्त असे केलेले आहे. तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला हाच तो मनुष्य. जेव्हा लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांना फार फार दुःख झाले. त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, तुमची हृदये व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हे अभिवचन तुम्हासाठी आहे. हे तुमच्या मुलांना आणि जे लोक खूप दूर आहेत त्यांना सुद्धा आहे. प्रभू आपला देव ज्यांना स्वतःकडे बोलावितो अशा प्रत्येक व्यक्तीला ते दिलेले आहे. पेत्राने दुसऱ्या पुष्कळ शब्दात त्यांना सावधान केले. त्याने त्यांना विनवणी केली, या युगाच्या दुष्टाईपासून स्वतःचा बचाव करा. मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या बंधुवर्गामध्ये 3000 लोकांची भर पडली. सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत. ते त्यांचा वेळ प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवीत. विश्वासणारे एकमेकांशी सहभागिता करीत. ते एकत्र खात आणि एकत्र प्रार्थना करीत. प्रेषित अनेक सामर्थ्यशाली आणि अद्भुत गोष्टी करीत आणि प्रत्येक व्यक्तीला देवाविषयी आदर वाटू लागला. सर्व विश्वासणारे एकत्र राहत. प्रत्येक गोष्ट ते आपापसात वाटत असत. विश्वासणाऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनी व वस्तू विकल्या. नंतर त्यांनी पैसे विभागून ज्यांना आवश्यकता होती अशा लोकांना दिले. सर्व विश्वासणारे मंदिरामध्ये दररोज एकत्र जमत. त्या सर्वांचा उद्देश सारखाच होता. ते त्यांच्या घरामध्ये एकत्र खात. आपले अन्न इतरांना वाटण्यात त्यांना फार आनंद होत असे आणि आनंदी मनाने ते खात असत. विश्वासणारे देवाची स्तुती करीत आणि सर्व लोकांना ते आवडत असत. आणि अधिकाधिक लोक तारले जात होते. व विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये प्रभू रोज अनेक लोकांची भर घालीत असे. एके दिवशी पेत्र व योहान मंदिराकडे जात होते. त्यावेळी दुपारचे 3 वाजले होते. मंदिरातील प्रार्थनेची ती नेहमीची वेळ होती. जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले तेव्हा त्या ठिकाणी एक मनुष्य होता. हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता. त्याला चालता येत नव्हते. म्हणून काही मित्र त्याला उचलून घेऊन आले. दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत. ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत. या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते. तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे. त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व योहानाला मंदिरात जाताना पाहिले. त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले. पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले, आमच्याकडे पहा. त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले. त्याला वाटले ते त्याला काही पैसे देतील. परंतु पेत्र म्हणाला, माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काहीतरी आहे, ते मी तुला देतो. नासरेतच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चालू लाग. मग पेत्राने त्या माणसाचा उजवा हात धरला व त्याला उठविले आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ती आली. तो माणूस उडी मारून उभा राहिला व चालू लागला. तो चालत बागडत आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला.
सर्व लोकांनी त्याला ओळखले. मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजापाशी भीक मागत बसत असे तो हाच म्हणून त्यांनी त्याला ओळखले. आता त्यांनी त्याच माणसाला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. लोक आश्चर्यचकित झाले. हे कसे घडले हे त्यांना समजत नव्हते. तो लंगडा मनुष्य पेत्र व योहान यांना बिलगून उभा होता. सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते, कारण तो मनुष्य बरा झाला होता. ते पेत्र व योहान उभे असलेल्या शलमोनाच्या द्वारमंडपाकडे धावत येऊ लागले. जेव्हा पेत्राने हे पाहिले तो लोकांना म्हणाला, माझ्या यहुदी बंधूंनो, ह्यामुळे तुम्हाला आश्चर्य का वाटत आहे? तुम्ही आमच्याकडे असे पाहत आहात की जणू काय आमच्या सामर्थ्यानेच हा मनुष्य चालू लागला आहे. तुम्हाला असे वाटते का की आमच्या चांगुलपणामुळे असे घडले? नाही, देवाने हे केले. तो अब्राहमाचा देव आहे, इसाकाचा देव आहे आणि तो याकोबाचा देव आहे. आमच्या पूर्वजांचा तो देव आहे. त्याचा खास सेवक येशू याला त्याने गौरव दिलेला. परंतु तुम्ही येशूला मारण्यासाठी दिले. पिलाताने येशूला मुक्त करण्याचा निर्णय घेतला, परंतु तुम्ही पिलाताला सांगितले की तुम्हाला येशू नको. येशू शुद्ध आणि चांगला निष्पाप होता, परंतु तुम्ही म्हणाला तुम्हाला तो नको. तुम्ही पिलाताला सांगितले की येशू ऐवजी आम्हाला एक खुनी दे, आणि म्हणून जो जीवन देतो त्याला तुम्ही मारले. परंतु देवाने त्याला मरणातून उठविले. आम्ही त्याचे साक्षी आहोत. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले. येशूच्या सामर्थ्यानेच हा लंगडा बरा झाला. आम्ही येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला म्हणून हे घडले. तुम्ही या मनुष्याला पाहू शकता आणि तुम्ही त्याला ओळखता. येशूवरील विश्वासाने तो पूर्णपणे बरा झाला. तुम्ही हे घडलेले पाहिले. माझ्या बंधूंनो, तुम्ही येशूला जे केले ते तुम्ही अजाणता केले. तुम्हाला समजत नव्हते तुम्ही काय करीत आहात. तुमच्या नेत्यांना सुद्धा हे समजले नाही. देवाने सांगितले या गोष्टी घडतील. देवाने भविष्यवाद्यांकरवी हे सांगितले की त्याचा ख्रिस्त दुःख सहन करील व मरेल. मी तुम्हाला सांगितलेले आहे की देवाने हे कसे घडवून आणले. म्हणून तुम्ही तुमची हृदये व जीवने बदलली पाहिजेत. देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करील. मग प्रभू देव तुम्हाला आध्यात्मिक विश्रांतीसाठी वेळ देईल. तो तुम्हाला येशू देईल, ज्याला त्याने ख्रिस्त म्हणून निवडले. परंतु देवाने त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांच्या तोंडून ज्या गोष्टी आरंभापासूनच सांगितल्या त्या घडून येईपर्यंत त्याला स्वर्गातच राहिले पाहिजे. मोशे म्हणाला, प्रभू तुमचा देव तुम्हाला संदेष्टा देईल. तो संदेष्टा तुमच्या स्वतःच्या यहुदी लोकांच्या मधूनच देईल. तो माझ्यासारखा भविष्यवादी असेल. तो जे तुम्हाला सांगेल ते सारे तुम्ही पाळा. जो कोणी संदेष्टाची भविष्यवादी आज्ञा पाळणार नाही त्याच्या आपल्या बांधवांमधून मुळासकट उच्चाटन होईल. शमूएल व इतर संदेष्टे भविष्यवादी जे शमूएलानंतर झाले, जे देवासाठी बोलले ते या आताच्या काळाविषयी बोलले. संदेष्टे ज्या गोष्टीविषयी बोलले त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत. देवाने तुमच्या वाडवडिलांशी पूर्वजांशी जो करार केला तो तुम्हाला मिळाला आहे. देवाने तुमचा पिता अब्राहम याला म्हटले, तुझ्या कुटुंबामुळे पृथ्वीवरील राष्ट्रे आशीर्वादित होतील. देवाने आपला खास सेवक येशू याला प्रथम तुमच्याकडे पाठविले. तुमच्या वाईट मार्गापासून तुम्हाला परावर्त करण्याकडून तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी देवाने येशूला पाठविले. पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना काही लोक त्यांच्याकडे आले. त्यातील काही यहुदी याजक मंदिराचे रक्षण करणाऱ्या शिपायांचा कप्तान व काही सदुकी लोक होते. ते चिडले होते कारण दोन प्रेषित लोकांना शिकवित होते. पेत्र व योहान लोकांना शिकवित होते की येशूच्या सामर्थ्याने मेलेली माणसे पुन्हा उठतील. यहुदी पुढाऱ्यांनी व नियमशास्त्र शिक्षकांनी पेत्र व योहानाला धरले व तुरुंगात टाकले. अगोदरच रात्र झाली होती म्हणून त्यांनी पेत्र व योहान यांना दुसऱ्या दिवसापर्यंत तुरुंगात ठेवले. परंतु पेत्र व योहान यांचा संदेश ऐकणाऱ्या पुष्कळ लोकांनी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला. विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये सुमारे 5,000 लोक होते. दुसऱ्या दिवशी यहुदी लोकांचे पुढारी, वडीलजन व नियमशास्त्र शिकविणारे शिक्षक यरुशलेममध्ये एकत्र जमले. हन्ना, प्रमुख याजक केफा, योहान आणि अलेक्सांद्र हे तेथे होते. तसेच प्रमुख याजकाच्या घरातील प्रत्येक जण हजर होता. त्यांनी पेत्र व योहान यांना सर्वात समोर उभे राहण्यास सांगितले. यहुदी पुढाऱ्यांनी पुष्कळ वेळ त्यांना विचारले, या लंगड्या माणसाला तुम्ही कसे बरे केले? कोणत्या शक्तीचा उपयोग तुम्ही केला? कोणाच्या अधिकाराने हे तुम्ही केले? मग पेत्र पवित्र आत्म्याने भरला गेला. तो त्यांना म्हणाला, अहो पुढाऱ्यांनो आणि वडीलधारी लोकांनो, या लंगडा माणसाच्या बाबतीत जी चांगली गोष्ट झाली त्याबद्दल तुम्ही आम्हाला प्रश्न विचारित आहात काय? तुम्ही आम्हाला विचारित आहात का की याला कोणी बरे केले? तुम्ही सर्वांनी आणि यहुदी लोकांनी समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. ती ही की नासरेतच्या येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने हा मनुष्य बरा झाला. तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. देवाने त्याला मरणातून उठविले. हा मनुष्य लंगडा होता पण आता तो चांगला झाला आहे आणि येशूच्या सामर्थ्यामुळे तुमच्या समोर उभा राहू शकत आहे. तुम्ही बांधणाऱ्यांनी जो दगड नापसंत केला, जो पुढे कोण शिला झाला, तोच हा येशू होय. येशू हा एकमेव आहे जो लोकांना तारू शकेल. त्याचे नाव हेच सामर्थ्य फक्त जगामध्ये आहे जे लोकांना तारण्यासाठी दिले आहे. आमचे तारण येशूद्वारे झालेच पाहिजे. यहुदी लोकांना समजले की
पेत्र व योहान यांचे खास प्रशिक्षण किंवा शिक्षण झालेले नाही, पण पुढाऱ्यांनी हे सुद्धा पाहिले की पेत्र व योहान बोलायला घाबरत नव्हते. म्हणून पुढारी आश्चर्यचकित झाले. मग त्यांना उमगले की पेत्र व योहान येशू बरोबर होते. त्यांनी पाहिले की तो लंगडा मनुष्य तेथे 2 प्रेषितांसह उभा आहे. त्यांनी पाहिले की तो मनुष्य बरा झालेला आहे, म्हणून ते प्रेषितांविरुद्ध काही बोलू शकत नव्हते. यहुदी पुढारी त्यांना म्हणाले की त्यांनी सभा सोडून जावे. मग पुढारी काय करायला हवे याविषयी एकमेकांमध्ये विचार विनिमय करू लागले. ते म्हणाले, या मनुष्यांचे आपण काय करावे? येरुशलेम मधील प्रत्येक व्यक्ती हे जाणतो की त्यांनी एक महान चमत्कार केला आहे. हे स्पष्ट आहे. आपण असे म्हणू शकत नाही की ते खरे नाही, परंतु आपण त्यांना त्या माणसाविषयी, येशूविषयी सांगण्यास प्रतिबंध करू, घाबरून सोडू. मग ही समस्या लोकांमध्ये पसरणार नाही. मग यहुदी पुढाऱ्याने पेत्र व योहान यांना परत आत बोलाविले. त्यांनी प्रेषितांना सांगितले की येशूच्या नावाने काही करू नका व शिकवू नका. पण पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले, तुम्हाला कोणते बरोबर वाटते? देव काय इच्छितो? आम्ही तुमची की देवाची आज्ञा पाळायची? आम्ही शांत बसू शकत नाही. आम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्या आम्हाला सांगितल्याच पाहिजेत. प्रेषितांना शिक्षा करण्याचा मार्ग त्यांना सापडेना, कारण जे काही घडले होते त्याविषयी लोक देवाची स्तुती करीत होते. हा चमत्कार देवाकडून घडला होता. शिवाय जो बरा झाला होता तो 40 वर्षांहून अधिक वयाचा होता. म्हणून यहुदी पुढाऱ्यांनी प्रेषितांना पुन्हा ताकीद दिली व त्यांना सोडून दिले. पेत्र व योहान यांची सुटका झाल्यावर ते त्यांच्या स्वतःच्या बंधुवर्गाकडे परत गेले. त्यांनी प्रमुख याजक व प्रमुख वडील, यहुदी पुढारी जे बोलले ते सर्व त्यांनी बंधुवर्गात सांगितले. जेव्हा विश्वासणाऱ्यांनी हे ऐकले तेव्हा त्या सर्वांनी एक मनाने देवाला प्रार्थना केली. ते म्हणाले, सर्वसमर्थ प्रभू, तूच आकाश, जमीन, समुद्र व जगातील सर्वांचा निर्माण करता आहेस. आमचा पिता दावीद हा तुझा सेवक होता. पवित्र आत्म्याच्या साह्याने त्याने हे शब्द लिहिले. राष्ट्रे का ओरडत आहेत? लोक देवाविरुद्ध का व्यर्थ कट रचित आहेत? या भूतलावरील राजे लढाईसाठी सज्ज झाले आणि प्रभू परमेश्वर व त्याचा ख्रिस्त यांच्या विरुद्ध एकवट झाले आहेत. या गोष्टी खरोखर घडल्या जेव्हा हेरोद, पंत पिलात, यहुदी तर राष्ट्रे व यहुदी लोक हे सर्वजण येशू विरुद्ध एकत्र आले. त्यांनी तुझी योजना प्रत्यक्षात आणली. हे सर्व तुझ्या सामर्थ्याने व तुझ्या इच्छेने घडले. आणि आता प्रभू ते काय म्हणत आहेत ते ऐक. ते आम्हाला भेडसावण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रभू, आम्ही तुझे सेवक आहोत. तुला आम्ही जे बोलावे असे वाटते ते न भीता बोलण्यासाठी आम्हाला मदत कर. तुझे सामर्थ्य दाखवून आम्ही दृढ बनण्यासाठी आम्हाला मदत कर. आजारी लोकांना बरे कर, पुरावे दे आणि चमत्कार कर, जे येशू जो तुझा पवित्र सेवक याच्या सामर्थ्याने घडतील. विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या ठिकाणी ते एकत्र जमले होते ती जागा हादरली. ते सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले व ते न भीता देवाचा संदेश सांगत गेले. विश्वासणाऱ्यांचा हा परिवार एक मनाने व ऐक्याने राहत असे. ते एक चित्त होते. परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे. उलट प्रत्येक गोष्ट ते वाटून घेत. मोठ्या सामर्थ्याने प्रेषित लोकांना प्रभू येशू मेलेल्यातून उठला याविषयी साक्ष देत आणि त्या विश्वासणाऱ्यांवर देवाचा मोठा आशीर्वाद होता. त्यांना आवश्यकता भासे ते सर्व त्यांना मिळत असे. प्रत्येक जण ज्याची स्वतःची शेत, जमीन होती किंवा घर होती त्यांनी ते पैशासाठी विकले व विकून आणलेले पैसे त्यांनी प्रेषितांच्या हवाली केले आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार पुरवठा केला जात असे. एका विश्वासणाऱ्याचे नाव होते योसेफ. प्रेषित त्याला बर्नबा म्हणत. याचा अर्थ जो इतरांना मदत करतो तो मनुष्य. तो लेवी वंशातला होता आणि कुप्र बेटावर जन्मलेला होता. योसेफाचे स्वतःचे शेत होते ते त्याने विकले व पैसे त्याने प्रेषितांकडे दिले. हनन्या नावाचा एक मनुष्य होता. त्याच्या पत्नीचे नाव सपिरा होते. हनन्याने त्याच्याकडे जी काही जमीन होती ती विकली, परंतु विकून आलेल्या पैशातून त्याने थोडेच पैसे प्रेषितांच्या हातात दिले. त्याने त्यातील काही पैसे गुपचूप काढून स्वतःसाठी ठेवले होते. त्याच्या पत्नीला हे माहीत होते. तिने या गोष्टीला संमती दिली होती. पेत्र म्हणाला, हनन्या, तू तुझ्या अंतकरणावर सैतानाला का अधिकार चालू देतोस? तू खोटे बोललास व पवित्र आत्म्याला फसविण्याचा प्रयत्न केलास. तू जमीन विकलीस, पण त्यातील काही पैसे स्वतःसाठी का ठेवलेस? ती जमीन विकण्यापूर्वी तुझी होती
आणि विकल्यानंतर सुद्धा ते पैसे तुला जसे पाहिजे तसे खर्च करता आले असते. अशी वाईट गोष्ट करावी असा विचार तू का केलास? तू मनुष्याशी नाही तर देवाशी खोटे बोललास. जेव्हा हनन्याने हे ऐकले तेव्हा तो खाली पडला आणि मरण पावला. काही तरुण लोकांनी त्याचे शरीर गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. ज्या प्रत्येक मनुष्याने हे ऐकले तो अति भयभीत झाला. सुमारे 3 तासांनंतर त्याची पत्नी आत आली. सफीरा तिच्या नवऱ्याच्या बाबतीत जे झाले ते काहीच माहीत नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, तुमच्या शेतासाठी तुम्हाला किती पैसे मिळाले? अमुक इतक्यात पैशाला मिळाले काय? सफीराने उत्तर दिले, होय, आम्हाला शेत विकून तेवढेच पैसे मिळाले. पेत्र म्हणाला, देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याचे तू व तुझ्या नवऱ्याने का ठरविले? ऐक, त्या पावलांचा आवाज ऐकतेस का? ज्या माणसाने तुझ्या नवऱ्याला पुरले ते दाराजवळ आहेत. तुझ्या नवऱ्याला जसे नेले तसे ते तुलाही नेतील. त्या क्षणी सफीरा त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली. तरुण माणसे आली. त्यांनी पाहिले की ती मेलेली आहे. त्या माणसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले. सर्व विश्वासणारे आणि इतर दुसरे लोक ज्यांनी याविषयी ऐकले ते अतिशय भयभीत झाले. प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या. सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या आणि ते सर्व एक चित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत आणि इतर लोकातील कोणी त्यांच्याजवळ उभे राहण्याचे धैर्य करीत नसत, परंतु सर्व प्रेषितांची स्तुती करीत. आणि कितीतरी लोक पुढे येऊन प्रभू येशूवर विश्वास ठेवीत. अशा रीतीने बरेच पुरुष व स्त्रिया येऊन त्यांना मिळाल्या. त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला, म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाटागर अंथरुणावर ठेवीत असत. लोक यरुशलेम सभोवतालच्या गावागावातून येऊ लागले आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना ते आणू लागले. तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली. प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र, सदुकी नावाचा एक गट, यांना फार हेवा वाटू लागला. त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले. पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला. देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला, जा आणि मंदिरात उभे राहा. येशू ख्रिस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा. जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले. ती पहाटेची वेळ होती आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले. प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले. त्यांनी यहुदी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन जे यहुदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलाविली. मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले. जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावयास गेले तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत. म्हणून त्यांनी परत जाऊन यहुदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले. शिपाई म्हणाले, तुरुंगाची दारे बंद केलेली व त्यास कुलूप लावलेले होते. तसेच पहारेकरीही दारावर पहारा देत आहेत, परंतु आम्ही जेव्हा दार उघडले तेव्हा आतमध्ये कोणीच आढळले नाही. मंदिराच्या पहारेकऱ्यांच्या सरदाराने आणि प्रमुख याजकाने हे शब्द ऐकले. ते गोंधळात पडले व यानंतर काय होईल याबद्दल बुचकळ्यात पडले. नंतर कोणी एक आला आणि म्हणाला, ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत. तेव्हा कप्तान व त्याचे लोक बाहेर गेले व प्रेषितांना पुन्हा घेऊन आले. त्यावेळी त्यांनी बळाचा वापर केला नाही, कारण त्यांना लोकांचे भय वाटले व असे वाटले की लोक कदाचित त्यांना दगडमार करतील. त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे उभे केले. प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले. तो म्हणाला, आम्ही तुम्हाला येशू या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती.
आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणीचा प्रसार सर्व यरुशलेमेभर केलात आणि या मनुष्याच्या येशूच्या मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात. पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्हाला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही. तुम्ही येशूला मारले, तुम्ही त्याला वधस्तंभावर खिळले, परंतु त्याच देवाने जो आमच्या वाडवडिलांचा पूर्वजांचा देव होता त्याने येशूला मरणातून उठविले. देवाने त्याला उठविले व आपल्या उजवीकडे बसविले. देवाने येशूला राजपुत्र व उद्धारकर्ता म्हणून उजवीकडे बसविले. देवाने हे यासाठी केले की यहुदी लोकांनी त्यांची हृदये व जीविते बदलावीत. ह्या गोष्टी घडताना आम्ही पाहिल्या. पवित्र आत्मा सुद्धा हे खरे आहे हे दर्शवितो. जे लोक देवाची आज्ञा पाळतात त्या सर्वांना त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे. जेव्हा यहुदी सभेच्या पुढाऱ्यांनी हे शब्द ऐकले तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी प्रेषितांना जीवे मारण्यासंबंधी विचार सुरू केला. सभेमध्ये गमलिएल नावाचा एक पुरुष उभा राहिला. नियमशास्त्राचा तो शिक्षक होता आणि सर्व लोक त्याला मान देत असत. त्याने लोकांना सांगितले की काही वेळासाठी प्रेषितांना बाहेर पाठवा. नंतर तो त्यांना म्हणाला, इस्रायलाच्या लोकांनो, या लोकांना जे काही करण्याचा विचार तुम्ही करीत आहात त्याबद्दल सावधगिरी बाळगा. काही काळापूर्वी थुदासचा जन्म झाला. आपण कोणी थोर असल्याचा दावा त्याने केला. सुमारे 400 जण त्याला जाऊन मिळाले, पण त्याला ठार मारण्यात आले. त्याच वेळी त्याचे अनुयायी ही पांगले. ते काहीच करू शकले नाहीत. नंतर गालिलातून यहुदा नावाचा माणूस आला. ती वेळ जनगणनेची होती. त्यांनीही काही अनुयायांचे नेतृत्व केले. त्याला सुद्धा मारण्यात आले व त्याचे सर्व अनुयायी पांगले व पळून गेले. म्हणून आता मी तुम्हाला सांगतो, या लोकांपासून दूर राहा. त्यांना एकटे सोडा. जर त्यांच्या योजना मनुष्यांच्या असतील तर ते अपयशी ठरतील. पण जर हे देवापासून असतील तर तुम्ही त्यांना रोखू शकणार नाही. उलट तुम्ही देवाविरुद्ध लढत आहात असे होईल. यहुदी लोकांनी गमलिएलचा सल्ला मानला. त्यांनी प्रेषितांना पुन्हा बोलावले, त्यांना फटके मारले आणि येशूच्या नावाने पुन्हा त्यांनी काही बोलू नये असा आदेश दिला आणि त्यांनी प्रेषितांना सोडून दिले. प्रेषित सभा सोडून गेले. येशूच्या नावासाठी आपण निंदा नालस्ती सहन करण्याच्या योग्यतेचे ठरलो, यामुळे ते आनंदी झाले. आणि नंतर प्रेषितांनी लोकांना शिकविण्याचे सोडले नाही. प्रेषित लोकांना सातत्याने शुभवार्ता सांगत राहिले. येशू हा प्रभू आहे हे ते दररोज मंदिरात व लोकांच्या घरांमध्ये सांगत असत. अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते. पण याच वेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहुदी अनुयायांशी वाद झाला. ते म्हणाले की अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते. 12 प्रेषितांनी सर्व अनुयायांना एकत्र बोलाविले. प्रेषित त्यांना म्हणाले, देवाचे वचन शिकवण्याचे आमचे काम थांबलेले आहे. हे चांगले नाही. लोकांना काही खाण्यासाठी देणे यापेक्षा देवाचे वचन सातत्याने शिकविणे हे आमच्यासाठी अधिक चांगले. म्हणून बंधूंनो, तुमचे स्वतःचे 7 लोक निवडा. लोकांनी त्यांना हे चांगले आहेत असे म्हटले पाहिजे. ते ज्ञानाने व आत्म्याने पूर्ण भरलेले असावेत आणि त्यांना ही सेवा करण्यास आपण देऊ. मग आपण आपला संपूर्ण वेळ प्रार्थना करण्यात व देवाचे वचन शिकविण्यात घालू शकतो. बंधू वर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली. मग त्यांनी या 7 जणांची निवड केली. स्तेफन मोठा विश्वास व पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला मनुष्य, फिलिप प्रखर, निकनोर, तिमोन, पारमिना आणि निकलाव, अंतुखियाकर जो यहुदी झाला होता. नंतर त्यांनी या 7 जणांना प्रेषितांसमोर उभे केले. प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले व प्रार्थना केली. देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात होते. यरुशलेम मधील अनुयायांचा गट मोठा होत होता. एवढेच नव्हे तर एका मोठ्या यहुदी याजक वर्गाने विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या. स्तेफन 7 लोकांपैकी एक, यास मोठा आशीर्वाद मिळाला.
देवाने त्याला लोकांसमोर अद्भुत चमत्कार करण्याचे सामर्थ्य दिले होते. परंतु काही यहुदी आले आणि त्यांनी स्तेफनाबरोबर वाद घातला. हे यहुदी सभास्थानातून आले होते. त्याला लिबर्तिनासाठी सभास्थानात असे म्हणत. हे सभास्थान कुरेने आणि अलेक्सांद्र येथील यहुदी लोकांसाठी सुद्धा होते. किलिकिया व आशियातील यहुदी सुद्धा त्यांच्या बरोबर होते. ते सर्व आले आणि स्तेफनाबरोबर वाद घालू लागले. परंतु ज्या ज्ञानाने व आत्म्याच्या प्रेरणेने स्तेफन बोलत होता त्यापुढे यहुदी लोकांचा टिकाव लागेना. तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले व असे बोलायला शिकविले की आम्ही स्तेफनाला मोशे व देव यांच्या विरुद्ध दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले. त्यामुळे लोकसमुदाय, यहुदी वडीलजन आणि परुषी लोक भडकले. ते इतके चिडले की त्यांनी येऊन स्तेफनाला धरले आणि त्याला यहुदी लोकांच्या पुढाऱ्यांच्या सभेत नेले आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीदार आणले. ते म्हणाले, हा मनुष्य स्तेफन पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो. आम्ही त्याला असे बोलताना ऐकले आहे की नासरेतचा येशू ही जागा नष्ट करील आणि मोशेने घालून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील. धर्मसभेत बसलेल्या सर्व सभासदांनी स्तेफनाकडे न्याहाळून पाहिले. तेव्हा त्याचा चेहरा देवदूताच्या चेहऱ्यासारखा दिसत होता. प्रमुख याजक स्तेफनाला म्हणाला, हे सर्व खरे आहे काय? स्तेफनाने उत्तर दिले, माझ्या यहुदी वडील जनांनो आणि बंधूंनो, माझे ऐका. आपला पिता पूर्वज अब्राहम मेसोपोटेमिया येथे असताना आपल्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले. हे तो हरान येथे राहण्यापूर्वी घडले होते. देव अब्राहमाला म्हणाला, तुझा देश व तुझे नातेवाईक सोड आणि मी दाखवीन त्या देशात जा. म्हणून अब्राहमाने आपले वतन खासदांचा देश सोडला आणि तो हरान येथे राहू लागला. अब्राहमाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर देवाने त्याला या ठिकाणी पाठविले जेथे आता तुम्ही राहत आहात. परंतु देवाने अब्राहमाला या जमिनीतील काही दिले नाही. देवाने यातील एक पाऊल ठेवण्या इतकी सुद्धा जमीन त्याला दिली नाही. परंतु देवाने त्याला अभिवचन दिले की भविष्यात तो त्याला ही जमीन देईल व त्याच्या मुलांनाही देईल. अब्राहमाला संतान होण्यापूर्वी हे घडले. देव त्याला म्हणाला, तुझी संतती उपरी होईल. ते दुसऱ्या देशात राहतील. तेथील लोक तुझ्या वंशजांना गुलाम बनवितील आणि त्यांना 400 वर्षे वाईट रीतीने वागवतील. परंतु जो देश त्यांना गुलाम बनविल त्यांना मी शिक्षा देईन. देव असे सुद्धा म्हणाला, त्या गोष्टी घडल्यानंतर तुझे लोक त्या देशातून बाहेर येतील. मग तुझे लोक या ठिकाणी माझी उपासना करतील. देवाने अब्राहमाशी करार केला. या कराराचे चिन्ह होते सुंता. आणि म्हणून जेव्हा अब्राहमाला मुलगा झाला तेव्हा अब्राहमाने आपल्या मुलाची तो 8 दिवसांचा असताना सुंता केली. त्याच्या मुलाचे नाव इसहाक होते. इसाकाने सुद्धा आपला मुलगा याकोब याची सुंता केली व याकोबाने आपल्या मुलांची सुंता केली. हे पुत्र नंतर 12 पूर्वज वडील झाले. या वडिलांना पूर्वजांना योसेफाचा मत्सर वाटला. त्यांनी योसेफाला इजिप्तमध्ये एक गुलाम म्हणून विकले. परंतु योसेफा बरोबर देव होता. योसेफावर तेथे खूप संकटे आली, पण देवाने त्याला सर्व संकटातून सोडविले. देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले. त्यामुळे इजिप्तचा राजा फारो याची मर्जी योसेफाला संपादन करता आली. फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले. मग सर्व इजिप्त व कनान देशावर दुष्काळ पडला आणि लोकांच्या दुःखाला अंत राहिला नाही. आमच्या पूर्वजांना अन्नधान्य मिळेनासे झाले. जेव्हा याकोबाने ऐकले की इजिप्त देशामध्ये धान्य आहे, त्याने आपल्या पूर्वजांना तेथे पाठविले. ही पहिली वेळ होती. ते दुसऱ्या वेळी आले तेव्हा योसेफाने आपली ओळख त्यांना करून दिली आणि फारो राजाला योसेफाच्या कुटुंबाची माहिती झाली. मग योसेफाने काही लोकांना, आपल्या वडिलांना आणि त्याच्या कुटुंबातील 75 लोकांना इजिप्त येथे बोलावण्यासाठी पाठविले. मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले. नंतर त्यांचे मृतदेह शेखेमला नेण्यात आले व तेथेच त्यांना पुरण्यात आले. अब्राहमाने शेखेम येथे
हमोराच्या पुत्रांना पुरेपूर मोबदला देऊन विकत घेतलेल्या कबरीत त्यांना पुरण्यात आले. देवाने अब्राहमाला दिलेले वचन पुरे होण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी इजिप्त देशातील आपल्या लोकांची संख्या वाढू लागली. शेवटी ज्या राजाला योसेफाची माहिती नव्हती असा राजा इजिप्तवर राज्य करू लागला. त्या नवीन राजाने फार हुशारीने आपल्या लोकांचा फायदा घेतला. तो आपल्या लोकांशी फार निर्दयतेने वागू लागला. तो त्यांच्या बालकांना घराबाहेर टाकून देण्यास भाग पाडू लागला. ती बालके जिवंत राहू नयेत हा त्याचा हेतू होता. त्या काळात मोशेचा जन्म झाला आणि तो देवाच्या नजरेत फार सुंदर बालक होता. 3 महिन्यांपर्यंत त्याच्या वडिलांच्या घरात वाढला आणि जेव्हा त्याला घराबाहेर ठेवण्यात आले तेव्हा फारोच्या कन्येने त्याला घेतले. तिने त्याला आपल्या मुलासारखा वाढवला. इजिप्तच्या लोकांनी त्याला सर्व प्रकारच्या ज्ञानात सुशिक्षित केले. तसेच तो बोलण्यात व कृतीत भारदस्त झाला. जेव्हा तो 40 वर्षांचा झाला त्याने विचार केला की आपले बांधव जे यहुदी लोक त्यांना जाऊन भेटावे. आणि जेव्हा त्याने आपल्या इस्रायली बांधवांपैकी एकाला वाईट वागविले जाताना पाहिले तेव्हा त्याने त्या इजिप्तच्या रहिवाशाला मारले व आपल्या बांधवांची सुटका केली. छळ केला जाणाऱ्या यहुदी मनुष्याच्या वतीने त्याने बदला घेतला. देव त्याच्या हातून यहुदी लोकांची सुटका करीत आहे हे यहुदी लोकांना कळेल असे मोशेला वाटले, परंतु त्यांना ते कळले नाही. दुसऱ्या दिवशी 2 यहुदी माणसे भांडण करताना मोशेने पाहिली. ते पाहून मोशे त्यांच्यात मध्यस्थी करू लागला. तो त्यांना म्हणाला, पुरुषांनो, तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात. तुम्ही एकमेकांशी का भांडत आहात? परंतु जो मनुष्य आपल्या शेजाराशी वाईट रीतीने वागत होता त्याने मोशेला एका बाजूला सारून म्हटले, आमच्यावर अधिकार गाजवायला आणि आमचा न्यायनिवाडा करायला तुला कोणी नेमिले? काल तू त्या इजिप्तच्या माणसाला ठार मारलेस, तसाच माझाही जीव घेण्याचे तुझ्या मनात आहे का? जेव्हा मोशेने त्याला हे बोलताना ऐकले तेव्हा तो इजिप्त सोडून पळून गेला आणि मिद्यानांच्या देशात उपरी म्हणून राहू लागला आणि तेथेच त्याला 2 मुलगे झाले. 40 वर्षानंतर मोशे सिनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपात मोशेला देवदूताचे दर्शन झाले. जेव्हा मोशेने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नीट पाहता यावे म्हणून तो त्या जळत्या झुडपाजवळ गेला. मोशेने एक वाणी ऐकली. तो आवाज प्रभूचा होता. प्रभू म्हणाला, मी तुझ्या वाडवडिलांचा देव आहे, अब्राहम, इसहाक, याकोब यांचा देव आहे. मोशे भीतीने थरथर कापू लागला. डोळे वर करून पाहण्याचे धाडस त्याला होईना. देव त्याला म्हणाला, तुझ्या पायातील वाहना काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. माझ्या लोकांचा इजिप्त देशात होणारा छळ मी पाहिला आहे आणि त्यांचे विबळणे माझ्या कानी आले आहे, म्हणून त्यांची सुटका करण्यास मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्त देशाला पाठवित आहे. मोशे हाच तो मनुष्य होता ज्याला यहुदी लोकांनी नाकारले. तुला कोणी आमच्यावर अधिकार गाजवायला आणि न्याय करायला निवडले आहे काय? असे ते त्याला म्हणाले. मोशे हाच मनुष्य आहे की ज्याला देवाने शासन करता व तारणारा म्हणून पाठविले. देवाने मोशेला देवदूताच्या मदतीने पाठविले. याच देवदूताला मोशेने जळत्या झुडपात पाहिले होते. म्हणून मोशेने लोकांना बाहेर काढले. त्याने सामर्थ्यशाली कृत्ये व चमत्कार केले. मोशेने ह्या गोष्टी इजिप्तमध्ये, तांबड्या समुद्राजवळ आणि वाळवंटात 40 वर्षे केल्या. हा तोच मोशे आहे ज्याने यहुदी लोकांना असे म्हटले, देव तुम्हाला एक भविष्यवादी देईल. तो भविष्यवादी तुमच्याच लोकांमधून येईल. तो माझ्यासारखाच भविष्यवादी असेल, जो अरण्यात यहुद्यांबरोबर होता, सिनाय पर्वतावर आपणाबरोबर बोलणाऱ्या देवदूताबरोबर व आपल्या वाडवडिलांबरोबर होता, ज्याला आम्हास देण्यासाठी जीवनदायी वचने मिळाली होती. तोच हा मोशे होय. परंतु आपले वाडवडील त्याचे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी त्याचे ऐकले नाही आणि त्यांनी त्याला नाकारले. त्यांची मने इजिप्त देशाकडे परत ओढ घेऊ लागली. आपले वाडवडील अहरोनाला म्हणाले, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर, कारण इजिप्त देशातून काढून आम्हाला बाहेर घेऊन येणारा हा मोशे, त्याचे काय झाले हे आम्हाला माहित नाही.
त्यांनी याच काळात वासरासारखी दिसणारी एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला अर्पणे सादर केली. आपल्या हाताने घडविलेल्या या मूर्तीपुढे त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पण देवाने त्या लोकांकडे पाठ फिरविली आणि आकाशातील समूहांची, तारे, नक्षत्र अशा खोट्या देवांची भक्ती करीत राहण्यासाठी मोकळे सोडले. कारण भविष्यवाद्यांच्या पुस्तकात असे लिहिले आहे, देव म्हणतो, अहो यहुदी लोकांनो, तुम्ही वधलेल्या पशूंची अर्पणे मला आणली नाहीत. रानातील 40 वर्षात तुम्ही तुमच्या बरोबर मोलेकासाठी तंबू, उपासनेचे स्थळ आणि तुमचा देव रेफान यासाठी ताऱ्यांच्या मूर्ती नेल्यात. या मूर्तीत तुम्ही केल्या यासाठी की तुम्हाला उपासना करता यावी. म्हणून मी तुम्हाला दूर बाबेलोन पलीकडे पाठवीन. अरण्यात आपल्या वाडवडिलांच्या बरोबर साक्षी दाखल देवाचा तंबू होता. देवाने तो जसा बनविण्यास सांगितले त्याप्रमाणे व देवाने दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे मोशेने तो बनविला. नंतर यहोशुवाने आपल्या वाडवडिलांचे नेतृत्व करून इतर देशांच्या जमिनी काबीज केल्या. ती राष्ट्रे परमेश्वराने आमच्या पुढून घालविली. जेव्हा आपले लोक या नवीन प्रदेशात गेले तेव्हा हाच तंबू त्यांनी सोबत नेला. आमच्या लोकांना हा तंबू त्यांच्या वाडवडिलांकडून मिळाला व आपल्या पूर्वजांनी दाविदाच्या काळापर्यंत तो ठेवला. दावीद देवाच्या मर्जीचा असल्याने याकोबाच्या देवासाठी मंदिर बांधण्याची इच्छा त्याने दर्शविली. परंतु देवाचे मंदिर शल्मोनाने बांधले, कारण सर्वोच्च देव मनुष्यांनी त्यांच्या हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. भविष्यवादी असे लिहितात, प्रभू म्हणतो, स्वर्ग माझे सिंहासन आहे, पृथ्वी ही माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. तुम्ही माझ्यासाठी कसले घर बांधू शकता? मला विश्रांती घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाची गरज नाही. माझ्या हातांनी या सर्व गोष्टी केल्या नाहीत काय? तुम्ही जे ताठ मानेचे लोक आहात, त्या तुमची मने व कान विदेशी लोकांसारखे असून तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजांप्रमाणेच नाकारीत आला आहात. तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक ख्रिस्त येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला आणि आता तर तुम्ही त्याचाही ख्रिस्ताचा विश्वासघात व खून केलात. तुम्हीच लोक आहात ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले, परंतु तुम्ही ते पाळीत नाही. यहुदी लोकांनी स्तेफनाला हे बोलताना ऐकले व त्यांना फार राग आला. ते त्याच्या विरुद्ध दातोट खाऊ लागले. परंतु स्तेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. तो म्हणाला, पहा, स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे. स्तेफनाचे हे शब्द ऐकून यहुदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वतःच्या हाताने झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्तेफनावर धावून गेले. त्यांनी स्तेफनाला धरून ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करू लागले. जे साक्षी होते त्यांनी आपले कपडे चोल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते. ते स्तेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. नंतर स्तेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला, प्रभू, यांचे हे करणे त्यांच्या माती पाप असे मानू नको. असे बोलून त्याने प्राण सोडला. स्तेफनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमती होती. त्या दिवसापासून यरुशलेम येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहुदा व शोम्रोन प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले. काही धार्मिक माणसांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. शौलाने ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली. तो घरोघर जाई, स्त्रिया व पुरुष यांना धरून खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे. विश्वासणारे सगळीकडे पांगले होते. जेथे कोठे विश्वासणारे जात तेथे ते लोकांना सुवार्ता सांगत. फिलिप शोम्रोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला. तेथील लोकांनी फिलिपाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले.
फिलिप ज्या गोष्टी त्यांना सांगत असे त्या ते लक्षपूर्वक ऐकत असत. त्यांच्यापैकी पुष्कळांना अशुद्ध आत्मे लागले होते, पण फिलिपाने ते सर्व घालविले होते. ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत. तेथे बरेच लंगडे व अर्धांग वायू झालेले लोक होते. फिलिपाने या लोकांना बरे केले. यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले. शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगांमुळे लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे. अगदी लहानापासून थोरापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत. ते म्हणत असत, देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे. त्याने आपल्या जादूमुळे बराच काळापर्यंत लोकांना चकित केले असल्याने लोक त्याच्याकडे लक्ष देत असत. परंतु जेव्हा देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता आणि येशू ख्रिस्ताचे नाव फिलिपाने त्या लोकांना सांगितले, तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्यांच्यात जसे पुरुष होते तशा स्त्रियाही होत्या. स्वतः सिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला. यरुशलेम मधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला. म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठविले. जेव्हा पेत्र व योहान आले तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. या लोकांचा प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. शिमोनाने पाहिले की प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला. तेव्हा शिमोन प्रेषितांना पैसे देऊ लागला. शिमोन म्हणाला, मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल अशी शक्ती मला सुद्धा द्या. पेत्र शिमोनाला म्हणाला, तुझा व तुझ्या पैशाचा नाश हो, कारण देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास. या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही. आपले हृदय बदल. तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेस त्या सोडून दे. प्रभूला देवाला प्रार्थना कर. कदाचित तुझ्या पश्चाताप्त अंतःकरणामुळे तो तुला क्षमा करील. कारण तुझ्या मनात कटू मत्सर भरलेला आहे व तू पापाचा दास झालेला आहेस, हे मला दिसून आले आहे. शिमोनाने उत्तर दिले, आपण दोघेही माझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना करावी, यासाठी की ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोललात त्यापैकी एकही गोष्ट माझ्यावर न येऊ. नंतर दोन्ही प्रेषितांनी आपली साक्ष लोकांना दिली. जे त्यांनी येशूला करताना पाहिले होते ते सांगितले. त्यांनी प्रभूचा संदेश त्यांना सांगितला. मग ते यरुशलेमला परत गेले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावात सुवार्ता सांगितली. देवाचा दूत फिलिपाशी बोलला. तो म्हणाला, तयार हो आणि दक्षिणेकडे जा. यरुशलेमहून गाजाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा. तो रस्ता वाळवंटातून जातो. मग फिलिप तयार झाला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला. तो मनुष्य शंड होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता. आता तो आपल्या घरी चालला होता. तो त्याच्या रथात बसला होता आणि यशाया संदेष्टाचे पुस्तक वाचत होता. पवित्र आत्मा फिलिपाला म्हणाला, त्या रथाजवळ जा. मग फिलिप त्या रथाजवळ धावत धावत गेला. तेव्हा तो मनुष्य वाचत असताना त्याने ऐकले. फिलिप त्याला म्हणाला, तुम्ही जे वाचत आहात त्याचा अर्थ तुम्हाला कळतो का? तो अधिकारी म्हणाला, मला हे कसे समजेल? कुणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे. आणि त्याने फिलिपाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलाविले. पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढील प्रमाणे होता. वधायला नेत असलेला मेंढरासारखा तो होता. लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणारा मेंढराप्रमाणे तो शांत राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याला लज्जित केले गेले. त्याचे हक्क काढून घेतले गेले. त्याच्या पिढीविषयी कोणतीही गोष्ट पुढे वर्णिली जाणार नाही, कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.
तो अधिकारी फिलिपाला म्हणाला, कृपा करून मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे? मग फिलिपाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील या भागापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ तळ्याजवळ आले. अधिकारी म्हणाला, पहा, येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे? आणि षंडाने रथ थांबवण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप व षंड हे दोघे उतरून पाण्यात गेले आणि फिलिपाने त्याचा बाप्तिस्मा केला. जेव्हा ते पाण्याबाहेर आले तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिपाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. आपण आजोत नगरात आहोत असे फिलिपाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. नंतर तो कैसरियाला गेला.